नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास आणि हितगुजी आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. या कार्यक्रमात आपण दररोज विविध विकारांविषयी चर्चा करतो आणि तज्ज्ञांकडून उपचार पद्धतींविषयी माहिती जाणून घेत असतो. आज आपण हितगुजमध्ये चर्चा करणार आहोत एका महत्त्वाच्या विषयावर आणि विषय आहे पुरुष वंध्यत्व आणि सुवर्ण रसायन चिकित्सा या विषयावर. आणि या बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर नितीन थोरात यांना. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण सरांचं स्वागत करूया स्टुडिओमध्ये. नमस्कार सर, स्वागत तुमचं इथं. नमस्कार. सरांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर थोरात यांची ओळख करून द्यायची झाल्यास, डॉक्टर थोरात हे आयुर्वेद शास्त्रामधील रसशास्त्र या विषयामध्ये MD असून गेल्या 18 वर्षांपासून त्यांनी हजारो रुग्णांवर अनेक जीर्ण आजारांवर, पोटाच्या विकारांवर, वंध्यत्व, मधुमेह, हृदयाचे आजार अशा आणि मानसिक आजार तसंच त्वचा विकार, दमा, सर्दी, मूळव्याध अशा अनेक आजारांवर यशस्वी चिकित्सा केलेली आहे. डॉक्टर थोरात यांचं कामोठे नवी मुंबई इथं सुसज्ज आयुर्वेद क्लिनिक आहे आणि ते वाशी, दादर, पुणे, औरंगाबाद या ठिकाणीही रुग्णांना सुवर्ण रसायन आयुर्वेद चिकित्सा करून सेवा पुरवतात. तेव्हा चला तर मग लगेचच आपण चर्चेला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया पुरुष वंध्यत्व आणि सुवर्ण रसायन चिकित्सा या विषयावर सरांकडून. सर, विषयाला सुरुवात करताना सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न नेमका मनात येतो की सुवर्ण रसायन आयुर्वेद चिकित्सा म्हणजे नेमकं काय? आयुर्वेदामध्ये चिकित्सेचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. औषधी चिकित्सा म्हणजे ज्याप्रमाणे वनस्पतीच्या चूर्णापासून जी ट्रीटमेंट केली जाते त्याला आपण एक साधारण औषधी चिकित्सा असं म्हणू शकतो. आणि रसशास्त्र हा जो आयुर्वेदातला विषय आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या धातूंच्या भस्मांच्या माध्यमातून ट्रीटमेंट केली जाते. त्यापैकी जो आहे तो सुवर्ण भस्म म्हणजे सोन्याचा जो धातू आहे, सोनं हा धातू, त्याच्यापासून औषधी निर्माण केली जातात किंवा त्याचं भस्मापासून औषधी निर्माण केली जातात की जी पोटन्सी त्याची खूप चांगली असल्यामुळे लवकर कार्यकारी किंवा गुणकारी होत असतात. त्यामुळं आपण गेल्या 18 वर्षाच्या अथक संशोधनानंतर आपण आता ह्या सुवर्ण रसायन चिकित्सा ही आपण डेव्हलप केलेली आहे. आणि त्याच्या माध्यमातून आयुर्वेदामध्ये जी पूर्वपरंपरागत लोकांची जी धारणा आहे की खूप लेट इफेक्ट येतो त्याचा किंवा खूप दिवस औषधं घ्यावी लागतात, तर असं न होता कालावधी जो आहे औषधं घेण्याचा तो कमी होतो आणि फास्ट रिझल्ट येतात. असं या चिकित्सा पद्धतीला सुवर्ण रसायन चिकित्सा पद्धती असं आपण म्हणतो. अच्छा, आजचा आपला विषय आहे पुरुष वंध्यत्व. या आपण खरं तर हितगुजच्या माध्यमातून या आधी सुद्धा वेगवेगळ्या आजारांवर सुवर्ण चिकित्सा विषय बोललो आहोत. मात्र पुरुष वंध्यत्व आणि प्रजनन संस्थेचे जे विकार आहेत तर त्याच्याबद्दल थोडीशी आपण आधी माहिती सांगूया. बरोबर. आयुर्वेदामध्ये 8 प्रकारचे एक पार्ट्स केलेले आहेत. काय, बाल, ग्रह, ऊर्ध्वांग, शल्य, द्रष्टा आणि जरा, वृषान. तर वृषान हा जो एक अंग आहे आयुर्वेदातलं, त्याच्यामध्ये साधारण प्रजनन संस्थेचे विकार, मग स्त्रिया असतील किंवा पुरुष असतील, ह्या दोघांच्या प्रजनन संस्थेच्या विकारासंदर्भात त्याचा पूर्णपणे अगदी सखोल हा विचार केलेला आहे की जो कुठल्याही इतर शास्त्रामध्ये नाहीये. आपण जर वंध्यत्वाच्या बाबतीमध्ये विचार केला तर सध्या स्त्री वंध्यत्व आणि पुरुष वंध्यत्व असे 2 त्याच्यामध्ये प्रकार पाहायला मिळतात. एक जनरल जर लोकांचं स्केल आपण पाहिलं वंध्यत्वाच्या ह्याच्यामध्ये, तर स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचं प्रमाण जास्त असलं तरी आजकाल जर प्रमाण बघितलं तर पुरुषांमध्ये वंध्यत्वाचं प्रमाण 30 ते 40% पेअर्समध्ये वंध्यत्वाचं प्रमाण पुरुषांमध्ये दोष आढळतो. तर ह्या पुरुषांमधल्या दोषामध्ये काय आहे की वंध्यत्व म्हणजे काय की अगोदर मूल न होणं किंवा अपत्य होण्यामध्ये काहीतरी अडचणी उत्पन्न होणं, त्याला आपण वंध्यत्व म्हणतो. जनरल एक त्याची हे आपण बघितली. याच्यामध्ये सुद्धा पर्टिक्युलरनेस ज्यावेळेस येतो, आपण वेगवेगळ्या टेस्ट करतो, स्त्रियांमध्ये करतो, पुरुषांमध्ये करतो, तर पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असणे किंवा त्यांची गतिशीलता कमी असणे किंवा अजिबात नसणे, त्यानंतर प्रजनन संस्थेचे जे विविध हे आहेत त्याचे अवयव आहेत, मग टेस्टिस असेल, त्यानंतर इतर आणखीन प्रोस्टेट ग्लँड असेल, हे जे त्याच्या अवयव आहेत त्या अवयवांवरती शरीराच्या दोषांचा परिणाम होऊन जी शुक्राणू निर्मितीची प्रक्रिया असते त्याला स्पर्मॅटोजेनेसिस असं म्हणलं जातं की ही प्रक्रिया बाधित होते आणि त्यामुळे स्पर्म निर्मितीची प्रक्रिया पूर्णपणे कुंठित होते किंवा खूप प्रमाणामध्ये कमी होते की ज्याच्यामुळे स्पर्माणूंची किंवा शुक्राणूंची निर्मिती शरीरामध्ये होत नाही आणि पर्यायाने वंध्यत्व निर्माण होतं. तर ह्याला आपण पुरुष वंध्यत्व या कॅटेगरीमध्ये गणलं जातं. पण मग पुरुष वंध्यत्वाची आता पण टेक्निकली नेमकं काय होतं ते सांगितलं, मात्र याची कारणं नेमकी काय काय आहेत? पुरुष वंध्यत्वाच्या कारणामध्ये अनेक कारणांचा समावेश आपण सध्या पाहायला मिळतो. ह्याच्यामध्ये जर बघितलं तर उष्णता हे साधं कारण आहे की जे जनरली कुठलाही पॅरामीटर नसल्याने फक्त लोकांना काय आहे की बाबा हार्मोनल टेस्ट केला की त्याच्यामध्ये मग एफएसएस वाढलं, LH वाढलं, प्रोलॅक्टिन वाढलं किंवा टेस्टोस्टेरॉन हार्मोन कमी झालं म्हणून स्पर्मॅटोजेनेसिसला अरेस्ट बसला आणि त्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी झाली असं जनरली म्हणतात. परंतु आयुर्वेदाच्या माध्यमातून जर विचार केला तर अनेक कारणं आहेत. त्याच्यामध्ये उष्णता हे कारण आहे. निसर्गाने जिथं शुक्राणू तयार होतात, जो टेस्टिस हा जो अवयव आहे शरीराच्या बाहेर ठेवलेला आहे, कारण शरीराचं तापमान हे
टेस्टिसच्या तापमानापेक्षा जास्त असतं. त्यामुळे शरीराच्या तो बाहेर अवयव ठेवलेला आहे की ज्याच्या माध्यमातून स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस किंवा शुक्राणू निर्मितीची प्रोसेस ही व्यवस्थित केली जाईल. तर उष्णता हे त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. त्यानंतर व्यसनं आहेत, विविध प्रकारची व्यसनं आहेत. त्याच्यामध्ये स्मोकिंग असेल किंवा ड्रग ॲडिक्शन्स असतील किंवा अल्कोहोलचं अतिप्रमाणामध्ये सेवन करणं असेल. त्याचप्रमाणे उष्ण आणि तीक्ष्ण डाएट म्हणजे खूप तिखट आहार खाणं हा एक त्यातला मोठं कारण आहे. त्यानंतर एक आपण व्यवसाय म्हणून जेव्हा एखादा निवडतो त्यावेळेस आचाराचा व्यवसाय असणं किंवा उष्णतेजवळ काम असणं, भट्टीजवळ काम असणं, केमिकल कंपनीमध्ये काम करणं, तर यासारख्या आपल्या ज्या व्यवसायाच्या ज्या पद्धती आहेत त्याचा दुष्परिणाम म्हणून आपल्या या प्रजनन संस्थेवरती परिणाम होऊन त्यापासून मेल इन्फर्टिलिटी किंवा पुरुष वंध्यत्व निर्माण होऊ शकतं. त्याचप्रमाणे इतर आजाराचा दुष्परिणाम म्हणून म्हणजे आता टीबी आहे किंवा कॅन्सर सारखी औषधं घेतली जातात किंवा आणखीन खूप दिवस सतत आजारी पडण्याची एखाद्या रुग्णाला सवय होती लहानपणापासून, तर त्याचाही दुष्परिणाम म्हणून हा प्रजनन संस्थेवरती होतो आणि प्रजनन संस्था व्यवस्थित काम करत नाही की ज्याच्या माध्यमातून मेल इन्फर्टिलिटी डेव्हलप होते. आणि जनरली जे आढळतं कारण त्याच्यामध्ये सुद्धा आहे की लहानपणी गालगुंड होणे याच्यामध्ये काय होतं की व्हायरल इन्फेक्शन, इट इज ऑटोइम्युन डिसीज. त्याच्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन झाल्यानंतर त्याचे दुष्परिणाम आहेत किंवा मम्स होणं, त्याचे दुष्परिणाम आहेत ते टेस्टिसवरती होतात आणि स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस ही अरेस्ट होते आणि त्यामुळे मग शुक्राणूंची संख्या शरीरामधली खूपशी कमी होते किंवा मग अजिबात नसते. मग त्याला खूपशी कमी होणं त्याला ऑलिगोस्पर्मिया म्हणतात आणि कमी अजिबात नसणे त्याला ॲझोस्पर्मिक कंडिशन असं म्हणलं जातं. अच्छा, पण एखाद्या पुरुषाला वंध्यत्व आहे हे नेमकं कसं समजायचं आणि लक्षणं त्याची काही दिसू शकतात? बरोबर. खरं तर लक्षणं हे आपण फक्त पॅरामीटर्स जर बघितले तर त्याचं स्पर्म अनालिसिस हे एक त्याचा आहे म्हणजे वीर्याची तपासणी करणे. वीर्याची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये फ्रुक्टोज लेवल किती आहे, त्याचं व्हॉल्यूम किती आहे, एवढंच नाही तर अगदी बारीक त्याचा विचार केला तर पीएच लेवल ती ऍसिडिक आहे का अल्कलाइन आहे. जनरली वीर्याची पीएच लेवल ही अल्कलाइन असावी तेव्हाच ते पुढे जाऊन फर्टिलायझेशनचं काम करू शकतं किंवा ते सर्वाईव्ह होऊ शकतं, ते जगू शकतं. तिसरी गोष्ट आहे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट मध्ये त्याचा स्पर्म काउंट किती आहे. नुसता स्पर्म काउंट जास्त असला तर त्याच्याबरोबर आणखीन मोटिलिटी किती आहे. मोटिलिटी ही साधारण 60% पेक्षा जास्त असावी लागते. कारण कसं असतं की ज्यावेळेस ह्याच्यानंतर वीर्याची हे केल्यानंतर स्त्रियांमध्ये ओव्हम फर्टिलायझेशन करण्यासाठी त्या ठिकाणी पोहोच जात असताना त्याच्या ते जे मीडियम असतं त्या मीडियमची ऍसिडिटी ही जास्त असते. त्या ऍसिडिटी लेवलला अल्कलाइन लेवल जर स्पर्मची असेल तर ते व्यवस्थित सर्वाईव्ह होतं आणि जर मोटिलिटी अजिबात नसेल तर त्या ठिकाणी ते पोहोच जाऊ शकत नाही किंवा त्या ठिकाणी ते पोहोचू शकत नाही आणि पर्यायाने गर्भ राहू शकत नाही. त्यामुळं गर्भनिर्मितीच्या प्रोसिजर्समध्ये वीर्याची किंवा शुक्राणूंची जी संख्या आहे तो एक फॅक्टर महत्वाचा येतो. त्यानंतर फ्रुक्टोज लेवल हा एक फॅक्टर महत्वाचा येतो. गतिशीलता त्याच्यामध्ये आहे ती त्याला आपण मोटिलिटी म्हणतो तो एक येतो आणि पस सेल्स अतिप्रमाणामध्ये असणं म्हणजे इन्फेक्शन जर असेल सिमेनमध्ये जर इन्फेक्शन असेल तर त्या ठिकाणी पस सेल्स हे जास्त असतात. त्यामुळं मृत किंवा ॲबनॉर्मल स्पर्म्सची संख्या जास्त असते. पर्यायाने जर अगदी एखाद्याच्या सुदैवाने जर गर्भ राहिला तर त्याच्यामध्ये विकृती निर्माण होण्याच्या खूप चान्सेस जास्त असतात. त्यामुळे स्पर्म अनालिसिस हा त्यातला पहिला क्रायटेरिया आहे आणि मग त्याच्यामध्ये रिपोर्ट्स कसे येतात त्याच्या अनुषंगाने मग पुढे जाऊन आपल्याला हार्मोनल ऍसे करावा लागतो. त्याच्यामध्ये FSH लेवल असतील, LH लेवल असेल, प्रोलॅक्टिन लेवल असतील, टेस्टोस्टेरॉन लेवल्स असतील, ह्या सगळ्या लेवल्स कारण टेस्टिसमध्ये स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस होत असताना आपल्या मेंदूमधली जी पिट्युटरी ग्लँड आहे तिथून काही हार्मोन सिक्रेट केले जातात की जे प्रजनन संस्थेच्या अवयवांवरती काम करतात आणि तिथून मग स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसिजरला स्टार्ट होते आणि मग अशा प्रकारे ती प्रोसिजर सुरू झाल्यानंतर साधारण 92 ते 94 दिवसामध्ये पूर्णपणे परिपूर्ण असा शुक्राणू तयार होतो. अच्छा, आयुर्वेदामध्ये चिकित्सा करताना याच्यासाठी आपण काय वेगळ्या पद्धतीनं चिकित्सा करता का मग? हो, आयुर्वेदामध्ये खूपच या गोष्टीचा सखोल विचार आहे. आयुर्वेदामध्ये सुप्रजा निर्मिती ही कन्सेप्ट सांगितलेली आहे. कसं आहे जनरली आपण व्यवहारामध्ये बघितलं तर फक्त प्रजानिर्मिती ही कन्सेप्ट म्हणजे फक्त अपत्य हवंय ही कन्सेप्ट आहे. परंतु आयुर्वेदामध्ये मात्र ह्याच्यामध्ये सुप्रजा म्हणजे चांगल्या प्रकारची प्रजा. म्हणजे चांगल्या प्रकारची म्हणजे कशी, नुसती प्रजा भरपूर असून उपयोगाचं नाहीये की कसं आहे चांगली सुदृढ प्रजा असावी, आरोग्य त्याचं सुदृढ असावं आणि मानसिक आरोग्य पण सुदृढ असावं. म्हणजे शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही पद्धतीची जर सुदृढ प्रजा असेल तर मग त्याच्यामध्ये एक समाजाच्या हितासाठी चांगलं असतं. तर ही कन्सेप्ट आयुर्वेदामध्ये आहे आणि त्या दृष्टिकोनातून आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पंचकर्म पण सांगितलेले आहेत आणि आमच्या शास्त्रामध्ये जे आता मी तुम्हाला सांगितलं की सुवर्ण रसायन चिकित्सा याच्या माध्यमातून काय केलं जातं की स्पर्मची क्वालिटी सुधारली जाते. प्रजनन संस्थेचे जे इतर साईड इफेक्ट्स जे झालेले आहेत त्याच्यावरती ते दुष्परिणाम दूर केले जातात
जातात आणि त्याची फक्त मोटिलिटी वाढवणं किंवा काउंट वाढवणं हा त्याच्यामधला फक्त आपल्याला अवेलेबिलिटी होत नाही, तर ह्याच्या पुढेही जाऊन त्याच्यामध्ये पोटन्सी, त्या शुक्राणूची पोटन्सी एवढी चांगली असते की त्याच्यामध्ये मानसिक जे जेनेटिकल आपण चेंजेस म्हणतो की ते होण्याचे सुद्धा आपल्या सुवर्ण रसायन चिकित्सेमध्ये आपल्याकडे रिझल्ट आहेत त्याचे. अच्छा. पण मग हे सुवर्ण रसायनाची जेव्हा आपण चिकित्सा सुरू करतो, खास करून पुरुष वंध्यत्व किंवा प्रजनन संस्थांच्या आजारावर, त्यावेळी विशेष काळजी काही घ्यावी लागते का? कारण इतर औषधं जर चालू असतील तर ती औषधं सुरू ठेवायची का? इतर आयुर्वेदिक औषधं जर घेत असतील तर ती चालू ठेवायची का? साधारण वाजीकरण चिकित्सा असं आम्ही या पुरुष वंध्यत्वाच्या रुग्णांमध्ये चिकित्सा करतो. वाजीकरण चिकित्सा हे आयुर्वेदामध्ये एक खूप महत्वाची चिकित्सा आहे. म्हणजे रसायन चिकित्सा अगोदर सांगितलेली आहे, त्यानंतर वाजीकरण चिकित्सा सांगितलं आहे. रसायन चिकित्सा ही आपल्याला परिपूर्ण शरीर परिपूर्ण बनवते आणि वाजीकरण चिकित्सा जी आहे ती पर्टिक्युलरली फक्त इन्फर्टिलिटी हा जो फॅक्टर आहे तो ट्रीट करण्यासाठी आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहे. आयुर्वेदामध्ये या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर जी म्हणजे एक आपण तुकाराम महाराजांनी एक सांगितलेलं आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, म्हणजे बीज शुद्ध पाहिजे. नुसतं तुम्हाला बीज असून चालत नाहीये, तर बीज शुद्ध पाहिजे. ते ह्याच्या अनुषंगाने बीज शुद्धीकरणाची प्रोसिजर जी आहे आयुर्वेदामध्ये ती केली जाते. आणि ही जी सुवर्ण रसायन चिकित्सा आहे त्याच्यामधून सुद्धा बीज शुद्धीकरणाची, मग स्त्रियांमध्ये असेल किंवा पुरुषांमध्ये असेल, दोघांच्या ह्याच्यामध्ये बीज शुद्धीकरणाची प्रोसिजर करून मग वंध्यत्वाची ट्रीटमेंट त्याच्यामध्ये केली जाते. ह्याच्या पुढे जाऊन आणखीन एक आयुर्वेदामधला एक चांगला फॅक्टर असा आहे की IVF साठी जे रुग्ण असतात की ज्याच्यामध्ये शुक्राणूंची संख्या ज्यावेळेस खूप म्हणजे अगदी ऑलिगोएस्थेनोस्पर्मिया किंवा एकदम सिव्हिअर ऑलिगोस्पर्मिया असं कंडिशन असते की ज्याच्यामध्ये फक्त काउंट हा 1 मिलियन पेक्षा आतमध्ये असतो, अशा रुग्णांमध्ये IVF असं सुचवलं जातं डॉक्टरांकडनं. तर त्यावेळेस सुद्धा जर आयुर्वेदामधली जर ही वाजीकरण चिकित्सा आपण केली त्या रुग्णामध्ये, तर त्या स्पर्मची मोटिलिटी किंवा जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता सुधारल्यामुळे IVFचे जे पर्सेंटेज आहे रिझल्ट येण्याचं तेही चांगल्या प्रकारे वाढवलं जातं. तर आयुर्वेदाचा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आहे ते म्हणजे वाजीकरण चिकित्सा असेल किंवा प्रजनन संस्था असेल याच्यामध्ये खूप सखोल विचार आहे. अच्छा. पण जेव्हा ही सुवर्ण चिकित्सा सुरू असते एखाद्या रुग्णावर, त्यावेळी इतर औषधं जर चालू असतील तर ती चालू ठेवायची का? हा, ह्याच्यामध्ये कसं आहे की ज्यावेळेस TB सारख्या औषधांची आजारांची चिकित्सा चालू असते त्यावेळेस मात्र ती औषधं आपण चालू ठेवायला सांगतो रुग्णाला. मात्र त्याच्याबरोबर इतर समजा बीपीची औषधं असतील किंवा डायबिटीसची औषधं असतील तर ती चालू ठेवायला काही हरकत नाही. आयुर्वेदामध्ये त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दोघांचं इंटरॅक्शन होऊन कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही. फक्त पथ्याच्या बाबतीमध्ये असेल तर आम्ही मॅक्सिमम त्यांना की लोकांना कसं असतं की डायबिटीसची औषधं म्हणलं की आयुर्वेदिक औषधं घेतात आणि आयुर्वेदिक औषधं डायबिटीससाठी साखर आहे म्हणून कडू औषधं खूप घेतात. तर कडू रस जो आहे हा शुक्राणूंना मारक असतो. त्यामुळे अतिप्रमाणात तिखट औषधं असतील, अतिप्रमाणामध्ये कडू औषधं असतील आणि अतिप्रमाणामध्ये आम्ल रसात्मक औषध असतील किंवा ऍसिडिक नेचरची औषध असतील तर अशा औषधं आम्ही शक्यतो रुग्णाला प्रिव्हेंट करायला सांगतो. किंवा अतिप्रमाणामध्ये अँटीबायोटिक्सचा सतत मारा चालू असेल तर ती आपण बंद करायला सांगतो. कारण आयुर्वेदामध्ये सुद्धा त्याला पर्याय आहेत. असं नव्हे की फक्त अँटीबायोटिक घेतलं कीच आजार बरा होतो. हा, की ज्या ठिकाणी बाबा बीपीची औषधं चालू आहेत तर त्या ठिकाणी आपण रुग्णाला ती चालू ठेवायला सांगतो. डायबिटीसच्या औषधं ॲलोपॅथिक असतील तर ती चालू ठेवू शकतो, परंतु आयुर्वेदिक औषधं असतील तर त्याच्यामध्ये कडू रस हा जास्त असतो त्यामुळे ती टाळायला सांगतो. इतर अजून ह्याच्यामध्ये जर बघितलं पथ्यामध्ये तर कडू रसाचा वापर आपण अगदी टाळायला सांगतो आणि मधुर रसात्मक आहार जो आहे त्याच्यामध्ये दूध आहे, तूप आहे, त्यानंतर गोड पदार्थ आहे, शतावरी सारखे काही घटक आयुर्वेदिक औषधं आहेत की जी मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतात. अशा प्रकारे औषधं आपण रुग्णाला घ्यायला सांगतो. अच्छा. पण मग जेव्हा आपण खरं तर आयुर्वेद शाखा म्हटले की तिथे पथ्य पाळणं हे खूप असतं आणि बहुधा त्याच गोष्टीचा खरं तर पेशंट्सना कंटाळा असतो. तर अशा वेळी सुवर्ण चिकित्सा ह्याचं नेमकं वेगळेपण काही आहे का तीच आयुर्वेदाची पथ्य त्याच्यातही असतात? हो, नाही, सुवर्ण रसायन चिकित्सेचं नक्की वेगळेपण त्याच्यामध्ये आहे. मिनिमम पथ्य संकल्पना पाळणे आणि मॅक्सिमम पद्धतीने नॉर्मल किंवा नॅचरल आयुष्य जगणे ही सुवर्ण रसायन चिकित्सेची एक खूप आम्हाला उपलब्धी मिळालेली आहे. कारण रसचिकित्सा करत असताना त्याला पथ्याचं कुठलंही बंधन शक्यतोवर 90% पेशंटमध्ये आम्ही ठेवत नाही. कारण काय आहे की रसचिकित्सा ही ऑलरेडी प्रूव्हन चिकित्सा आहे. म्हणजे खूप वर्षापासूनची 5000 वर्षाची त्याला परंपरा असलेलं असं रसचिकित्सेचं हे आहे. त्यामुळे हजारो वर्षांमध्ये त्याच्यावरती वेगवेगळ्या धातूंमध्ये त्याचं भस्मकरण प्रक्रिया चालू असताना त्याच्यामध्ये गुणवत्ता वाढण्याच्या दृष्टिकोनातून खूप इतर औषधांचा सुद्धा त्याच्यामध्ये मिक्सिंग किंवा आपण एकत्रीकरण केलं जातं की ज्याच्यामध्ये
पथ्य संकल्पना ही बाजूला पडते आणि जो ऍट दी एंड प्रॉडक्ट आपल्याला जो आहे किंवा आजार आपण म्हणू शकतो किंवा त्याची चिकित्सा आहे त्याच्यावरती जास्त टार्गेट फोकस केलं जातं. आणि कारण आहे, ज्यावेळेस आपण चिकित्सा ही त्याच्या आजारावरती मेन कारणांवरती करतो त्यावेळेस कारण आपोआप दूर होतं. आयुर्वेदामध्ये कसं होतं की जनरली आयुर्वेदाकडे लोक थोडासा फार कमी असण्याचा उद्देश हा असतो लोकांचा की खूप पथ्य असतात आणि मला मग आता हे खावं लागणार नाही, ते खावं आवडणार नाही किंवा आवडलेलं मला खाता येणार नाही, या संकल्पनेमुळे लोकांमध्ये आयुर्वेदाविषयी थोडंसं निगेटिव्हिटी आहे. परंतु सुवर्णरसायन चिकित्सेमध्ये मात्र आपण पथ्य संकल्पना ही आहे की बाबा जिथे गरजेचे आहे तिथे, परंतु तुम्हाला हार्ड अँड फास्ट असा काही कुठलाही रूल नाही की मग तुम्हाला हेच खाल्लं पाहिजे, तुम्ही हेच नियम पाळले पाहिजेत. त्यामुळे ही लोकांसाठी खूप मोठी उपलब्धी आहे. अगदी. सर, आपण विश्वतेज आयुर्वेद चिकित्सालय आपले स्वतःचं चिकित्सालय आहे आणि इथे आपण दररोज असतात, तसंच आपण कामोठे, वाशी, दादर, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर अशा ठिकाणी आपली सेवा रुग्णांसाठी पुरवता. तेव्हा नेमके कसे कुठल्या कुठल्या आजारांवर आपण इथे उपचार करतात तेही थोडंसं सांगूया. पुरुष वंध्यत्व हा तर विषय आपला आहेच. मी गेले 18 वर्ष या विषयावरती काम करतोय आणि अनेक त्याच्यामधून रिपोर्ट सुद्धा आपल्याला दाखवता येतील. आपण बघूयात नंतर रिझल्ट सुद्धा आहेत त्याचे, की त्याच्यामध्ये पुरुष वंध्यत्वामध्ये सुद्धा स्पर्म काउंट वाढलेले वगैरे आहेत. याबरोबरच इतर स्त्रीवंध्यत्व असेल किंवा आर्थरायटिक कंडिशन्स मध्ये आहेत की जिथे स्पाईनचे प्रॉब्लेम्स आहेत, ज्या ठिकाणी लंबर स्पॉन्डिलोसिस असेल, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस असेल, ह्यासारख्या ह्याच्यामध्ये IBS की इरिटेबल बाउल सिंड्रोम असं म्हणतात की सतत रुग्णाला काही खाल्लं असं वाटणं, अशा प्रकारचे आजार आहेत की ज्याच्यामध्ये ॲलोपॅथीमध्ये कुठलंही उत्तर नाहीये. साधं हायपर ऍसिडिटी, ज्याला पित्ताचा त्रास होणं, त्याला फक्त अँटासिड घेणे एवढा फक्त उपचार ॲलोपॅथीमध्ये आहे. तर त्याला सुद्धा आयुर्वेदामध्ये खूप चांगलं आणि सुवर्णरसायन चिकित्सेमध्ये खूप चांगले उपचार आहेत की ज्याच्यामधून त्याचा आजार जो आहे परिपूर्णपणे बरा करण्याच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे प्रोटोकॉल फॉलो केला जातो. याबरोबर इतर आहे स्किन डिसीजेस आहेत, त्याचप्रमाणे दमा आहे, सर्दी आहे वारंवार होणं, त्याचप्रमाणे TB सारखे आजार आहेत की ज्याच्यामधून रुग्णाला खूपसं त्रास सहन करावा लागतो, वजन कमी होतं. स्त्रियांचे विकार आहेत, लहान मुलांचे विकार आहेत, त्याचप्रमाणे आणखीन पोटाचे इतर विकार आहेत की ज्याच्यामधून वेगवेगळ्या गाठी तयार होणं, त्याच्यावरती आयुर्वेदामध्ये सुवर्ण रसायन उपचार पद्धती उपलब्ध आहेत. आणि मेंदूचे विकार आहेत, रक्तदाब किंवा आपण त्याला हायपरटेन्शन किंवा BP म्हणू शकतो, त्याच्यामध्ये सुवर्ण रसायन उपचार उपलब्ध होतात. आणि मधुमेह जो आपल्याला एकदम ज्वलंत प्रश्न आहे आपल्या समाजाचा, त्याच्यामध्ये सुद्धा आयुर्वेदातलं जे आम्ही आता डेव्हलप केलेलं आहे सुवर्ण रसायन चिकित्सा, ही खूप चांगल्या पद्धतीने की लॉंग टर्म बेसिसवरती खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. अच्छा. केवळ तात्कालिक आजार नव्हे तर दीर्घ आणि जे क्लिष्ट आजार आहेत, जे वर्षानुवर्ष रुग्णांना चिकटून आहेत, तर अशा आजारांवर सुद्धा आपल्याकडे निश्चितच ही चिकित्सा अवेलेबल आहे. सर, आपण काही प्रेक्षकांचे अनुभव सुद्धा बघूया, काही रुग्णांचे अनुभव बघूया की काय नेमकं या सुवर्ण चिकित्सेचा त्यांना परिणाम झाला. असे काही रुग्णानुभव मला वाटते आपल्याकडे, तर आपण ते थोडेसे दाखवूया. वर्ष 59व्या वर्षीच मला भयंकर त्रास व्हायला लागला. त्या वयामध्ये असं वाटायला लागलं की मला पाय दुखतायत, प्रचंड पाय दुखायचे, चढून उतरून मला त्रास व्हायचा, माझी बोटं अजिबात काम करेनाशी झाली. म्हणजे सही करताना ऑफिसमध्ये सुद्धा मला त्रास होत होता. कंबर दुखणं तर होतच. मला वाटायला लागलं बहुतेक आता नोकरी सोडायची वेळ आली आहे. पण त्याच वेळी नेमके मला डॉक्टर नितीन थोरात भेटले आणि मी त्यांच्या क्लिनिकमध्ये गेल्यावर त्यांनी मला सुवर्ण आयुर्वेद रसायनाची ट्रीटमेंट सुरू केली. त्यांनी दिलेली औषधं आणि त्यांनी दिलेली खात्री, त्यांनी खात्रीलायकरित्या सांगितलं तुम्हाला त्रास व्हायचं बंद होईल आणि नोकरी सोडायची वेळ येणार नाही असं मी तुम्हाला सांगतोय. आणि त्यांनी दिलेली औषधं आणि उपचार मी घ्यायला सुरुवात केली आणि खरोखर एका आठवड्याभरामध्ये मला कळलं की माझे बोटं मोकळी होत आहेत आणि माझे पायसुद्धा दुखायचे थांबत आहेत, जास्त दुखेनासे झाले, कंबर दुखायची कमी झाली. माझा आवाज एवढा घोगरा झाला होता की मला भयंकर ऍसिडिटी व्हायची. किती दिवस घेणार मी अँटासिड आणि पेन किलर. शेवटी उपचारानंतर खरोखर मी माझी पूर्ण टर्म करू शकले. सगळं 60 वर्ष पूर्ण नोकरी केली. आता मी ॲट अ स्ट्रेच 4-4 किलोमीटर चालते न थांबता. आणि हात तर बघताच आहात तुम्ही, आवाज तर सुटलेलाच आहे. माझी ॲसिडिटी पण पूर्ण बंद झाली. खरोखर डॉक्टर नितीन थोरातांचा विश्वास आणि त्यांचा आयुर्वेद, या दोघांना माझा दंडवत. नमस्कार. आम्ही श्री व सौ दिरंगे, राहणार अकलूज, डॉक्टर श्री नितीन थोरात यांच्याकडे संतती प्राप्तीसाठी ट्रीटमेंट घेतली होती. त्यांची सुवर्ण रसायन आयुर्वेद उपचार घेतल्यानंतर आम्हाला खूपच चांगला अनुभव आला. खरं तर आम्हाला दोघांनाही ट्रीटमेंटची आवश्यकता होती. मला PCOD साठी आणि मला स्पर्म क्वालिटी इम्प्रूव्हमेंटसाठीचे.
डॉक्टरांनी उपचार चालू असताना उपचाराबरोबरच मानसिक आधार दिला व त्यातच आम्हाला जास्तीत जास्त फायदा झाला. डॉक्टरांची अशा पद्धतीची रुग्णसेवा ही चालू राहो यासाठी आम्हाला दोघांकडूनही शुभेच्छा. धन्यवाद. मी प्रकाश दहिंजे, राहणार माळशिरस. आम्ही बाळ होण्यासाठी डॉक्टर नितीन थोरात यांच्याकडे सुवर्ण रसायन आयुर्वेदिक उपचार घेतले. यापूर्वी आम्हा दोघांचेही रिपोर्ट नॉर्मल असूनही आम्हाला बाळ होण्यास प्रॉब्लेम येत होता, बाळ होत नव्हते. तर आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने आयुर्वेदिक उपचार घेतले आणि अगदी 3 महिन्यातच आम्हाला फरक पडला आणि आता सध्या आमचं बाळ हे 1 महिन्याचं आहे. धन्यवाद. माझं नाव आशा खंडेराव वाकडे. मला पित्ताचा आणि अलर्जीच्या खोकल्याचा खूप त्रास होत होता. मग मी बरेच डॉक्टर केले पण काही फरकच जाणवत नव्हता. मग मी या डॉक्टरांकडे आल्यानंतर मला आता 3-4 महिने झाले ट्रीटमेंट घेऊन मला पित्ताचा पण बराच त्रास कमी झाला, गांजण्या येणे कमी झालं, खोकल्याचा तर भरपूरच फरक पडलाय मला. खूप अनुभव आलाय मला. तर त्याच्याने मी आता माझे ट्रीटमेंट चालू आहे त्यांच्याकडे. जवळजवळ मला कमी झालाय खोकला आता, नाहीतर रात्री झोप पण येत नव्हती त्याच्यामुळे. तर अशा प्रकारे आपण रुग्णांचे हे अनुभव पाहिले आणि जसं सांगितलं तसं की सरांच्या कामोठे, वाशी, दादर, पुणे, औरंगाबाद आणि कोल्हापूर इथे देखील शाखा आहेत. तिथेही सर रुग्णसेवा पुरवतात. निश्चितच आपल्याला सरांशी संपर्क साधायचा असल्यास जे नंबर स्क्रीनवर फ्लॅश होत आहेत जरूर लिहून घ्या आणि सरांशी आपण संपर्क साधू शकता आणि सुवर्ण रसायन आयुर्वेद चिकित्सा याचा लाभ घेऊ शकता या पॅथीचा. सर आपण आता बघितले रुग्णांचे अनुभव, विविध आजारांवर आपण सुवर्ण रसायन चिकित्सा केलेले आणि यशस्वी उपचार केलेत. थोडंसं आपण आणखी या सुवर्ण रसायन आयुर्वेद चिकित्सेविषयी सांगूया. सुवर्ण रसायन आयुर्वेद चिकित्सा ही गेले 18 वर्षाचा माझ्या प्रॅक्टिसचं हे आपण सार म्हणू शकतो की वेगवेगळ्या रुग्णांमध्ये, वेगवेगळ्या वयोगटाच्या रुग्णांमध्ये, मग लहान मुलं असतील, यंगस्टर्स असतील, तरुण वयातली मुलं किंवा जोडपी असतील किंवा वयस्कर लोक असतील, ह्या सगळ्यांमध्ये आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली वनस्पतींपासून तयार केलेली औषधं वापरून, त्याचप्रमाणे त्याला सायमल्टेनियस ही भस्म स्वरूपातली औषधं वापरून ह्या दोघांचा साकल्याने परिणाम आणि त्याचे इफेक्टिव्हिटी आणि ड्युरेशन ऑफ द ट्रीटमेंट ह्या सगळ्याचा साकल्याने विचार करून मग डे बाय डे त्याच्यावरती अनालिसिस करून, त्याच्यावरती संशोधन करून मग त्याच्यातून चांगलं आउटपुट काय असेल तर हे सुवर्ण रसायन चिकित्सा आहे. ह्याच्यामध्ये 2 शब्द महत्वाचे आहेत, सुवर्ण आणि रसायन. सुवर्ण हा महत्वाचा मी तुम्हाला सांगितलं की सुवर्ण धातूपासून तयार केलेली औषधं आहेत म्हणजे त्याला सुवर्ण म्हणू शकतो. रसायन ही कन्सेप्ट फार महत्वाची आहे. रसायन ही कन्सेप्ट अशी आहे की शरीरामध्ये जे रस आहे त्याचं आयन करणं म्हणजे शरीरामध्ये संचलन करणं. रसात ह्या कन्सेप्टमध्ये खूप मोठी ब्रॉड कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये रस आहे, रक्त आहे, मांस आहे, वेगवेगळ्या प्रकारचे 7 धातू आहेत. ह्या 7 धातूमध्ये शरीरामध्ये पोषण होत असताना त्याचं नॉर्मल पोषण होणं आणि शरीराला इन्ग्रेडियंट्स पॉझिटिव्ह पद्धतीने पुरवणं हा पहिला प्रकार त्याच्यामध्ये रसायन या शब्दाचा अर्थ होतो. आणि रसायन ह्या शब्दाचा दुसरा असा आहे की अपुनर्भव. जनरली आपण काय बघतो की आपल्याला ताप आला, गोळी घेतली की ताप गेला, हे झालं, हे फक्त त्याचं लक्षणाचं उपशम झालं. परंतु आजार शरीरातून जातो का तर तो आजार जातोच असं नाही म्हणू शकत आपण. आयुर्वेदामध्ये मात्र ह्याचा खूप अगदी मुळापर्यंत त्याची ट्रीटमेंट करतात. त्याच्यापैकी हा रसायन ही कन्सेप्ट आहे. तर अपुनर्भव, एखाद्या व्याधीची ट्रीटमेंट केल्यानंतर पुन्हा तो होऊ नये म्हणून साठी जी ट्रीटमेंट केली जाते त्याला रसायन चिकित्सा असं म्हणलं जातं. आणि म्हणून आपण जी कन्सेप्ट आता ती आपण रुग्णासाठी वापरतो ती आहे की सुवर्ण रसायन आयुर्वेद चिकित्सा पद्धती अशी ती पद्धत आहे की ज्यामध्ये आणि विविध आजारांवर ही चिकित्सा अगदी उपयुक्त आहे. हे आज आपण सांगितलं सर, सुवर्ण रसायन आयुर्वेद चिकित्सा याविषयी सखोल माहिती दिलीत आज आपण हितगुजमध्ये. त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आणि यानंतर हितगुजमध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे.